तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. तहाची कलमे ठरली. स्वराज्यात असलेले 23 किल्ले राजांना औरंगजेबाला द्यावे लागणार होते. आमच्याकडे फक्त 12 किल्ले शिल्लक राहणार होते. दुसरे कलम 4 लक्ष होनांचा मुलूक औरंगजेबाला दिला जाणार होता आणि निवळ 1 लक्ष होनाचा मुलूक राजांकडे राहणार होता. तिसरे कलम म्हणजे मिर्झाने राजांवर 40 लाखाची खंडणी लावली होती. चौथे कलम राजे औरंगजेबासाठी आदिलशाहीचा प्रदेश जिंकून देण्यासाठी मदत करणार होते. 5वे कलम अत्यंत जाचक आणि मराठी मुलखातील प्रत्येकाच्या काळजाला टोचण्या देणारे होते. शिवाजी राजांना औरंगजेबाचे सेवक बनून राहावे लागणार होते आणि त्याची 5000 मनसब स्वीकारावी लागणार होती. आपल्या बदल्यात ही मनसब शंभूराजांना द्यावी ही विनंती केली, जी मिर्झाने औरंगजेबाच्या वतीने मान्य केली. तहाची कलमे मंजूर होत नाहीत आणि हाताहात ठरलेला प्रदेश मिर्झा राजाकडे सुपूर्द करीत नाहीत तोपर्यंत शंभूराजे मिर्झा राजाकडे ओलीस राहणार होते. तहाच्या अटी बाहेर समजल्या तेव्हा संपूर्ण स्वराज्यात सुतक पडावे तसे वातावरण झाले होते. स्वराज्य संपुष्टात आल्याची भावना सगळ्यांच्या मनात तयार झाली. घाम आणि रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य आज औरंगजेबाने मिर्झा राजेच्या तोंडाने गिळकृत केले असा समज सर्वांचा झाला होता. इतरांचा काय, माझासुद्धा तोच समज होता. जोपर्यंत मी राजांना भेटलो नाही, मी सुद्धा काही वेळेसाठी विसरलो होतो की आपण ज्या राजासाठी काम करतोय तो राजा कोणी साधारण नाही. भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण एकत्र जन्माला आले तर जे रूप असेल ते रूप म्हणजे माझे शिवाजी राजे होते. त्या दिवशी आपल्यासाठी हा किती जाचक झाला याची वंदता त्यांच्यासमोर जेव्हा मी केली तेव्हा त्यांच्या तोंडून फक्त एक शिकायत बाहेर पडली. नाईक, आपले मुरारबाजी आणि त्यांच्यासोबत माझे 300 मराठे कामी आले तेवढेच काय ते आपले नुकसान. बाकी तहात औरंगजेब आणि मिर्झा राजा जयसिंग किती तोंडावर पडले आहेत ते त्यांना येत्या काळात समजेल आणि रयतेलासुद्धा. आपण मुरारबाजीला मात्र मुकलो नाही. राजांना तहाचे एकही कलम जाचक वाटले नव्हते याचे मला आश्चर्य वाटले. परंतु हळूहळू मला राजांची राजनीती ध्यानी आली आणि तहातसुद्धा राजांचा किती मोठा विजय झाला आहे हे कळून चुकले. युद्ध करून सुद्धा इतका मोठा विजय मिळवता आला नसता इतका मोठा विजय राजांनी तहात मिळवला होता. तहात औरंगजेबाला 23 किल्ले द्यायचे होते. त्यात राजांनी 1 कोंढाणा आणि दुसरा पुरंदर सोडता एकही महत्त्वपूर्ण किल्ला दिला नाही. सर्व महत्त्वपूर्ण किल्ले आपल्याकडे ठेवले आणि माहुलीचा किल्ला सोडता सर्व सपाटीचे किल्लेच औरंगजेबाला देऊन टाकले होते. 23 किल्ल्यांचे गणित मांडताना राजांनी मिर्झांच्या विजयाचे धुंद झालेल्या डोळ्यात अशी धुळपे केली होती की जी त्यांना शेवटपर्यंत कळलीच नाही. दिलेरने आधी जिंकलेला पुरंदर आणि वज्रगड याचा समावेश त्यांनी 23 किल्ल्यात केला होता. त्यात वज्रगड, रुद्रमाळ जो पुरंदरचा एक हिस्सा आहे तो सुद्धा त्यातच अजून 1 किल्ला म्हणून जोडला. कोंढाणा किल्ला किती आणि त्यातला 1 कडा कोच कडा किल्ल्याच्या नावावर दिला. माहुली किल्ल्यासोबत 5 कडा म्हणून अजून 1 कडा किल्ला म्हणून नमूद केला. 23 किल्ल्यांच्या नावाखाली फक्त 19 किल्ले दिले. बरे ते किल्ले देताना त्याच्यात फार विलंब केला. संभाजी राजांना ओलीस ठेवून राजांनी वेळ मारून नेण्यासाठी मोठी खेळी केली होती आणि त्या वेळेचा उपयोग करून रातोरात किल्ल्यांवर असणारा धान्यसाठा, तोफा आणि दारुगोळा जवळपास रिता करून घेतला. मोकळे किल्ले त्यांच्या हवाली केले. मुघल अत्यंत उत्साहाने त्या सर्व किल्ल्यांवर दारुगोळा आणि अन्य धान्यसाठा तुडुंब भरणार होते. किल्ले परत कोणी जिंकू नाही म्हणून सज्ज करणार होते. राजे आपले किल्ले मुघलांकडून सधन आणि सुरक्षित करून घेणार होते. अति महत्त्वाचे आणि कोकण किनारपट्टीला जोडले गेलेले
राजगड, प्रतापगड, बांधकाम सुरू असलेला राजगड, सिंधुदुर्ग इत्यादी किल्ले राजांनी मिर्झा राजाच्या निदर्शनास सुद्धा येऊ दिले नव्हते. मिर्झा राजाला राजांनी संख्येच्या विळख्यात बंदिस्त करून टाकले होते. दुसरे कलम मुघलांना 4 लाख होनाचा मुलूक देणे हे होते आणि राजे आपल्याकडे फक्त 1 लाख होनाचा मुलूक ठेवणार होते. प्रत्यक्षात राजानं 4 होनाच्या कागदावर जो मुलूक दाखवला होता तो त्या पाव किमतीच्या उत्पन्नाचा सुद्धा नव्हता. राजांनी तिथले उत्पन्न जे कागदोपत्री दाखवले ते सर्व खोटे होते. मूळ सर्वात मोठा उत्पन्नाचा जावळी आणि कोकण किनारपट्टीचा जो मुलूक होता तो राजाने स्वतःकडे ठेवला होता. राजाने प्रत्येक ठिकाणी संख्या वाढवून मिर्झाचे गणित चुकवले होते. तिसरे कलम राजांनी आजवर जुन्नर, नगर, सुरत लुटले आणि मोगली प्रदेशाची जी लूट केली त्याच्यासाठी त्यांच्यावर 1 करोड होनाची खंडणी लावली होती. ती राजाने विनंती करून 40 लाखावर आणली होती. मुळात एकटी जुन्नर लूट त्याहून कितीतरी अधिक होती. सुरतेची लूट तर 2 करोडपेक्षा अधिक होनाची होती. बाकी हिशोब वेगळाच होता. राजांनी त्यांची 40 लाखाची खंडणी देण्यास मंजुरी दिली, परंतु त्यातसुद्धा एक पळवाट शोधली. स्वराज्य सध्या अतिशय बिकट परिस्थितीत आहे म्हणून त्यात मला खंडणी परत करण्यासाठी अवधी द्यावा. प्रत्येक वर्षी 3 लाख होन असे करून मी खंडणी परत करेल असे आश्वासन त्यांनी मिर्झाला लेखी दिले. म्हणजेच 40 लाखाची खंडणी भरण्यासाठी राजांनी मिर्झाकडून जवळपास 13 वर्षाचा अवधी मागून घेतला होता. प्रत्यक्षात पुढचे किती वर्ष मिर्झा दक्षिणेत राहणार होता हे त्याला काय औरंगजेबाला सुद्धा माहीत नव्हते. चौथे कलम म्हणजे राजांना मुघलांसाठी आदिलशाहीसोबत लढायचे होते. राजे त्यासाठी सुद्धा तयार झाले, कारण मोहीम वरवर मुघलांची वाटत असली तरी त्यात जिंकलेला प्रदेश आज ना उद्या स्वराज्यालाच जोडला जाणार होता. म्हणजे मुघलांच्या खर्चात आणि मुघलांच्या सैन्याच्या मदतीने राजे आदिलशाहीचा प्रदेश जिंकणार होते. 5वे कलम जे सर्वांना जाचक आणि असहनीय वाटत होते. शंभू राजे जे अवघ्या 9 वर्षाचे होते ते औरंगजेबाचे 5000 मनसबदार होणार होते. राजे असल्या कागदी घोड्यांना महत्त्व देणार नव्हते. कोणी कोणाचा गुलाम जोपर्यंत होऊ शकत नाही तोपर्यंत आपण त्याची गुलामी मनस्वी स्वीकारत नाही. उलट संभाजीराजे मनसबदार होतील आणि आपल्या 5000 सैन्यांचा पगार औरंगजेब बादशाह देईल हा राजांनी केलेला विचार इतर कोणीच केला नसावा. राजांना शंभू राजे त्यांच्याकडे ओलीस राहण्याचा प्रश्न मिर्झा राजा राजपूत होते. मिर्झा राजांनी त्यांच्या सुरक्षितेची आणि जीविताची हमी घेतली होती, नव्हे तर तसे वचन दिले होते. राजपूत जीव देईल परंतु त्याचे वचन मोडणार नाही हे राजे आणि आम्ही सर्वच जाणून होतो. तह करून इतकी मोठी लढाई जिंकलेला राजा ह्या भूमीत दुसरा कुठला पाहिला नसेल. लोकांच्या लेखी पुरंदरचा झालेला तह म्हणजे राजांच्या आयुष्यातील हारलेली एकमेव लढाई होती, परंतु प्रत्यक्षात राजांनी युद्ध न करता जिंकलेली ती सर्वात मोठी लढाई होती. निव्वळ बुद्धी चातुर्याच्या जीवावर राजांनी औरंगजेब आणि मिर्झा राजाला शिकस्त दिली होती आणि त्यावर कळस म्हणजे आपल्या शिकस्त मिळाली आहे हे शिकस्त खाणाऱ्याला कळले सुद्धा नव्हते. राजाने आपलेशे करून घेऊन मिर्झा राजाने आपला मोर्चा आदिलशाहकडे वळविण्याचे ठरवले. राजांना सुद्धा मिर्झा राजाचा विश्वास संपादन करायचा होता. औरंगजेब दरबारी मिर्झा राजाचा वकूफ राजांनी अद्यापपर्यंत प्रत्यक्ष अनुभवला होता. मिर्झा राजांच्या मध्यस्थीने औरंगजेबाकडून संपूर्ण दक्षिणेची सुभेदारी मिळवण्याचा राजांचा धोरणी बेत होता आणि त्या बेताप्रमाणे राजे आपले मोहरे टाकू लागले होते. हे शक्य झाले तर गेलेले किल्ले आणि प्रदेश जर वापस मिळाला होताच त्या उपर संपूर्ण दक्षिण मांडीखाली येऊ शकणार होते आणि योग्य वेळी औरंगजेबासोबत बंडखोरी करून आपले सार्वभौमत्व सिद्ध करता येणार होते. राजकारण धुरंधर आणि मुत्सद्दी राजांच्या डोक्यात अशी क्रांतिकारी कल्पना येऊ शकत होती. मिर्झा राजासुद्धा महाराजांच्या ह्या धोरणाला पूरक असेच बोलत होता आणि वागत होता, परंतु शाही कागदाच्या अक्षरात या ओळी उमटेपर्यंत राजे त्यावर विश्वास ठेवणार नव्हते आणि म्हणूनच जे उघडपणे आदिलशाहला सुद्धा पराकोटीचा विरोध करणार नव्हते. एकाच वेळी राजांना 3 आघाड्या जपायच्या होत्या. एक होती आपल्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांची, दुसरी होती मिर्झा राजाच्या विश्वासाची आणि तिसरी होती
आदिलशाही सरळ वैर न घेण्याची. या तीनही आघाड्या सांभाळताना राजांचा काळ जणू काही परीक्षाच घेत होता. राजांचा आणि मिर्झा राजांचा वाढता जिव्हाळा दिलेर खानाच्या काव्यबाज डोळ्यात सलू लागला. दोन हिंदी मुत्सद्दी राजे एकत्र आले आणि शिवाजी मिर्झा राजाचे मन वळविण्यात यशस्वी झाला तर आपल्यालाच काय तर दिल्लीला सुद्धा हादरे बसतील हे दिलेर खान जाणून होता. आणि शिवाजी राजे असे करू शकतात हा त्याला विश्वास देखील होता. म्हणून तो आतल्या आत चरपडत होता. राजाने आरंभीच मुधोळ, फलटण, तातवडे आणि आदिलशाहीचे प्रदेश मिर्झा राजाला जिंकून दिले. त्यामुळे मिर्झा राजा अत्यंत खुश झाला. राजांचा पराक्रम शब्दात वजन टाकून तो औरंगजेबाला कळू लागला. औरंगजेबसुद्धा त्यामुळे राजांवर खुश होता. पुढे मात्र आदिलशाही विरोधात उघडलेल्या कुठल्याही युद्ध मोहिमेत राजे मिर्झा राजा यांना यश मिळत नव्हते. कारण स्पष्ट होते. राजे संपूर्ण शक्तीनिशी लढत नव्हते. दिलेर खान वेगळाच विचार करीत होता. त्यामुळे फौजेत अंतर्गत मतमतांतरे सुरू झाली. माझे लक्ष यावेळी दिल्लीरच्या गोठात आणि मिर्झाच्या तळावर आणि त्यासोबत विजापूरच्या हालचालीवर होते. मिर्झा राजा शिवाजी राजांच्या मर्जीत आला होता. आदिलशाहीच्या मदतीसाठी कुतुबशहाने आपले 12,000चे घोडदळ आणि 40,000चे पायदळ पाठवून दिले होते. ते वाटेवर असतानाच मात्र दिल्लीरच्या खाजगी गोठातून दिल्लीरची काळी मनीषा उघड करणारे कट माझ्यापर्यंत पोहोचले. दिलेर खान राजांना संपवण्याचा विचार करीत होता. त्यासाठी तो औरंगजेबाकडून परवानगी आणण्याच्या प्रयत्नात होता आणि सोबतच शिवाजी राजांना संपवणे आपल्यासाठी किती हितकारक आहे हे मिर्झा राजाला पटवून सांगत होता. आपण शिवाजी राजांना कट करून मारून टाकू. हवी असल्यास त्याची संपूर्ण जिम्मेदारी मी घेतो असेही तो मिर्झा राजांना पटवून पाहत होता. आलमगीरसुद्धा आपल्या या भूमिकेने खुश होऊन आपल्या सन्मान करतील असा विश्वास त्याला होता. परंतु मिर्झा राजा काही केल्या त्याच्या ह्या कटात सहभागी होत नव्हता. हे सर्व जेव्हा मी राजांना कळवले तेव्हा राजांनी सावध पवित्र घ्यायचे ठरवले. इतके सर्व घडत असताना आपण शांत बसणे म्हणजे आपल्या जीवाची हमी मिर्झांच्या हाती देणे असेच होते हे राजे जाणून होते. दिलेर खान कुठल्या क्षणी काय करेल याचा नेम नव्हता. राजाने मला दिलेरवर चाणक्य नजर ठेवायला सांगितली आणि 300 शाहीचे भविष्य आपल्या हाताने बदलून टाकण्यासाठी एक राजकारण आखले. हे नामी राजकारण यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वात महत्त्वाचा मोहरा बाहेर काढला. ते होते सरलष्कर नेतोजी पालकर. राजाने मिर्झा राजाला आपण आदिलशाहीला वेढा टाकतो आणि त्याचा प्रदेश तुम्हाला जिंकून देतो असे आश्वासन दिले. आदिलशाहीचा सर्वात महत्त्वाचा किल्ला पन्हाळा आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकून देण्याची योजना त्यांनी मिर्झाला बोलून दाखवली. मिर्झा राजांनी या योजनेला होकार दिला. त्यातून मिर्झाचे 2 हेतू साध्य होणार होते. एक म्हणजे राजे दिलेर खान पासून दूर राहतील, त्यामुळे काही आक्रीत घडणार नाही. आणि दुसरे हेतू म्हणजे मिर्झाला राजांवर संपूर्ण विश्वास होता. यापूर्वीसुद्धा राजांनी पन्हाळा एका रात्रीत जिंकून घेतलेला आहे. यावेळीसुद्धा असे घडेल तर आदिलशाहीचा सर्वात महत्त्वाचा गड आपल्याला मिळेल अशी आशा मिर्झा राजाला होती. मिर्झाची परवानगी मिळवून राजांचे आपले वेगळे मुत्सद्दी राजकारण सुरू झाले. मिर्झा राजांचे राजकारण फळले तर औरंगजेब बादशाहकडून राजांना दक्षिणेची सुभेदारी मिळणार होती. तसे झाले नाही आणि दिलेर खानाचा पक्ष वरचढ ठरला आणि मुघलाई आपल्यावर उलटली तर आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या मदतीने मिर्झा राजा आणि दिलेर खान या दोघांना दक्षिणेची एकत्रित ताकद दाखवून द्यायचा असा बेत राजांनी आखला. आणि राजांच्या आदेशानेच अर्ध्या रात्री नेतोजी पालकर विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. अर्थातच ही बाब अतिशय गुप्त होती. इतरांसाठी नेतोजी आपल्यापासून फारकत घेऊन आदिलशाहीला जाऊन मिळाले हा राजांवर झालेला सर्वात मोठा आघात होता. आपण पन्हाळा घ्यायला गेलो असा नेतोजी वेळेवर आले नाही, त्यामुळे बेत फसला. अपेश पदरी आले आणि कित्येक मावळे कामी आले म्हणून राजाने नेतोजीला रास संतापाने जाब विचारला. त्यावर रुसून नेतोजी सरळ आदिलशाहीला जाऊन मिळाले. ही अफवा सर्वत्र पसरली. त्यात बनवलेली कहाणी इतकी रुचकर आणि साक्षेप होती की त्यामुळे मिर्झा राजा, दिलेर खान, आदिलशाही, कुतुबशाही इतकेच नव्हे तर मराठा फौजांनासुद्धा नेतोजी काका फुटून गेल्याची बातमी अगदी सत्य वाटली आणि पुढचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले.
दिलेर खानाचे कपटी आणि संयमी मन सोडता इतर सर्वांना नेतोजी शिवाजीराजांना सोडून गेले असेच वाटत होते. त्यावेळी ते सत्य फक्त आम्हा तिघांना माहीत होते. एक होते खुद्द राजे, दुसरे नेतोजी आणि तिसरा मी. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही, जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे, त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.